अंगावरती काटा आणणारी ही घटना ओडिसातील आहे. बाजूला व्हिडिओ पहा. एका भावाची बहीण 3 महिन्यापूर्वी आजाराने गेली. दुःख अजून ताजं होतं, घर अजून सावरलेलं नव्हतं आणि तो भाऊ बहिणीच्या बँक खात्यातील फक्त 19,000 रुपये काढण्यासाठी बँकेचे फेरे मारत होता. पण बँकेचं एकच उत्तर, डेथ सर्टिफिकेट आणा. तो बहिणीला म्हणजे बहिणीची मौत करून 3 महिने झालेले होते. डोळ्यांनी तिचा शेवट पाहिला होता. घरात तिची जागा रिकामी झाली होती, पण व्यवस्थेला ते मान्य नव्हतं. तिला मृत घोषित करण्यासाठी त्यांना कागद हवा होता. ही फक्त एक भावाची गोष्ट नाही, ही आजही ग्रामीण भारताची वस्तुस्थिती आहे. गावाकडच्या कित्येक लोकांना अजूनही माहिती नसतं डेथ सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय, ते कुठं मिळतं, कोण देतं आणि ते कसं काढायचं असतं. कारण त्यांचं आयुष्य सरकारी ऑफिसच्या रांगामध्ये नाही, तर रोजच्या जगण्यासाठीच्या संघर्षात जात असतं. घरातला माणूस गेला की घर कोसळतं, त्याचा आर्थिक आधार तुटतो आणि जर त्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे असतील तर ते काढण्यासाठी नॉमिनीला पुन्हा नवा संघर्ष सुरू करावा लागतो. हे भारतातच होतं. आज या, उद्या या, हे कागद आणा, ते कागद आणा, याची साईन आणा आणि काहीच नसेल तर थोड्या वेळाने किंवा उद्या तुम्हाला सांगितलं जाईल वेगळाच नवीन फॉर्म भरा. हे नियम असतात, ते नियम असतात. सगळ्या नियमाच्या आधी यांना गुरफटवलं जातं. हा सामान्य माणसाच्या जखमीवरती मीठ चोळण्याचा प्रकार आहे. मोठ्या लोकांचे काम फोनवरती होतात, प्रभावशाली लोकांचे प्रश्न एका सहीत सुटतात, पण सामान्य माणूस प्रश्नच आहे. तो बँकेच्या दारात उभा राहून स्वतःचं दुःख सिद्ध करत राहतो. ही घटना आणि बाजूचा व्हिडिओ दोन्ही गोष्टी स्पष्ट दाखवतात. पहिली, सामान्य माणसाला होणारा बँकेचा त्रास आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतामधील अजूनही असलेली अपुरी साक्षरता आणि माहितीचा अभाव. सरकारला माझा प्रश्न आहे, डिजिटल इंडिया म्हणताना तुम्ही गावातील माणसाला मृत्यू दाखला काढण्याची सोपी व्यवस्था तुम्ही शिकवलीत का? कधी सांगितलीत का? दिलीत का? बँकांना एक प्रश्न आहे, ग्राहक जिवंत असताना त्याचे पैसे तुम्ही आनंदाने ठेवता, मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला ते मिळवण्यासाठी इतकी शिक्षा का देता बरं? नॉमिनी म्हणजे फक्त फॉर्मवरील नाव नाही, तो त्या घराचा पुढचा आधार असतो. व्यवस्था अशी असावी, माणूस गेल्यावरती कुटुंबाला धक्के बसू नयेत, त्या कुटुंबाला आधार मिळावा. कारण लक्षात ठेवा, माणूस मरण्याचं दुःख मोठं असतं, पण त्यानंतर व्यवस्थेकडे हात जोडण्याची वेळ येणं त्याहून मोठी शोकांतिका असते आणि हे नेहमी आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतं.